शेतकरी बंधूंनो, नमस्कार. मी डॉक्टर महेंद्र मोटे, सहाय्यक प्राध्यापक, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. आज आपण जनावरांसाठी खरीपातील चारा पिके याबद्दल माहिती करून घेणार आहोत. सर्वप्रथम सकस व संतुलित आहार म्हणजे काय हे बघूयात. सकस व संतुलित हिरव्या चाऱ्यात सर्व अन्न घटक, उदाहरणार्थ प्रथिने, स्निग्ध पदार्थ, पिष्टमय पदार्थ, शर्करायुक्त पदार्थ, तंतुमय पदार्थ, खनिजे व जीवनसत्वे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. असा हा सकस व संतुलित आहार आणि याच्यामुळे काय फायदे होतात ते जरा बघितलं तर यामुळे जनावरांचे आरोग्य उत्तम राहते. रोजच्या दुधाचे प्रमाण टिकून राहते. दुधातील स्निग्धांश व इतर घटकांचे प्रमाण टिकून राहते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. दोन वेतातील अंतर योग्य राहते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पशुखाद्यावरील अवाजवी खर्च कमी होतो. हिरव्या चाऱ्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ इथून विकसित केलेले भरपूर उत्पादन देणाऱ्या व अल्प कालावधीत म्हणजेच 60 ते 75 दिवसात तयार होणाऱ्या एकदल व द्विदल पौष्टिक चारा पिकांची लागवड करणे आवश्यक आहे. त्यात प्रामुख्यानं एकदल हिरव्या चाऱ्यासाठी मका, ज्वारी, बाजरी, ओट, बहुवर्षीय संकरित नेपियर इत्यादी चारा पिकं, तसेच हलक्या व मुरमाड जमिनीसाठी डोंगरी गवत, नीलगवत, मार्वेल, मोठा पावणा, मोशी, रोड्स इत्यादी गवतं लावावीत. एकदल गवताची लागवड करावी. त्याचप्रमाणे द्विदल हिरव्या चाऱ्यासाठी बहुवर्षी लसूण घास, बरसीम, चवळी इत्यादी चारा पिकांचा, तर हलक्या मुरमाड जमिनीत चिंच, आंबा इत्यादी फळबागांमध्ये आंतरपीक म्हणून बहुवर्षीय स्टायलो पिकांची पेरणी करावी. या व्यतिरिक्त रानमूग, सुबाबूळ, दशरथ, हादगा इतर द्विदलवर्गीय गवतांची लागवड करावी. यापैकी ओट, लसूण घास, बरसीम घास यांची पेरणी रब्बी हंगामात करावी. चारा पिकांचे सुधारित वाण जरा बघितले तर मकेचे ॲफ्रिकन टॉल, मांजरी कंपोजिट, गंगा सफेद हे वाण आहेत. ज्वारीचे फुले गोधन, रुचिरा, फुले अमृता, मालदांडी इत्यादी वाण आहेत. बाजरीमध्ये जायंट बाजरा, बायब बाजरा, राजको बाजरा हे वाण आहेत. त्यानंतर हायब्रिड नेपियरचे फुले यशवंत, फुले जयवंत आणि आता नवीन सुधारित जो वाण आलेला आहे तो म्हणजे फुले गुणवंत. त्यानंतर चवळी पिकाचे श्वेता, बुंदेल लोबिया हे वाण घेता येतील. स्टायलोचे फुले क्रांती, स्टायलो हमाटा इत्यादी वाण आहेत. मार्वेलचे मार्वेल 7, मार्वेल 8, मार्वेल 40 इत्यादी वाण घेता येतील. आता आपण मका पिकाविषयी बघूया. मका हे तृणधान्य वर्गातील वर्षभर तिन्ही हंगामात घेतले जाणारे महत्त्वाचे चारा पीक आहे. शिवाय धान्यासाठी मक्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. कारण सर्व प्रकारच्या पशुखाद्यात मका धान्याचा वापर केला जातो. त्यामुळे मका हे पशुखाद्यातील महत्त्वाचा घटक असून अल्प कालावधीत भरपूर उत्पादन, सोपी लागवड पद्धत, बियाण्यांची सहज उपलब्धता यामुळं मक्याची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. मक्याची लागवड पद्धत जरा बघितली तर यामध्ये सुधारित वाण ॲफ्रिकन टॉल, मांजरी कंपोजिट हे वापरावेत. पेरणीची वेळ खरीपमध्ये जून जुलै महिन्यात मक्याची पेरणी करावी. पेरणी करता
हेक्टरी 75 किलो बियाणे वापरावे. पेरणीपूर्वी बियाण्यास ॲझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धन खताची 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर पेरणीपूर्वी 5 टन शेणखत टाकावे. 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालसचा खतांचा मात्रा द्याव्यात. पिकाची कापणी 50% पीक फुलोऱ्यात असताना करावी. म्हणजे साधारणपणे पीक 65 ते 70 दिवसांचे झाल्यानंतर मक्याची कापणी करता येते. साधारणपणे हिरव्या चाऱ्याचं उत्पादन 550 ते 600 क्विंटल प्रति हेक्टर इतकं आपल्याला मिळू शकतं. विद्यापीठाने सन 1983 साली अखिल भारतीय पातळीवर प्रसारित केलेले मका आफ्रिकन टॉल हा वाण हिरव्यासाठी वर्षभर घेता येतो. तरी पण खरीप हंगामात 70 ते 75 दिवसात हिरव्या चाऱ्याचं उत्पादन 600 ते 650 क्विंटल इतकं येतं. त्यापाठोपाठ रब्बीमध्ये 550 ते 600 क्विंटल इतकं येतं आणि उन्हाळी हंगामात 500 ते 550 क्विंटल इतकं येतं. हा वाण अल्प कालावधीत जलद वाढणारा, कमी उत्पादन खर्च असणारा, अधिक उत्पादनक्षम व जास्त पौष्टिकता म्हणजे साधारणपणे प्रथिने 9 ते 11% असलेला वाण आहे. शिवाय या वाणाचा चारा पालेदार, सकस, रुचकर असल्याने जनावरांचे दुधाचे प्रमाण चांगले वाढते. मका चाऱ्याचा मुरघास मोठ्या प्रमाणात केला जातो. या पिकापासून अनेकदा फायदे लक्षात घेता या विविध गुणसंपन्न पिकास चारा पिकांचा राजा असंही म्हटले जातं. यानंतर दुसरं महत्त्वाचं पीक म्हणजे ज्वारी. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने चाऱ्यासाठी जी पिके घेतली जातात त्यामध्ये ज्वारी हे महत्त्वाचं पीक आहे. पारंपरिक पद्धतीने ज्वारी धान्याबरोबर चाऱ्याचं पीक म्हणूनही घेतले जातं. बहुतांश शेतकरी जनावरांना कडब्याचाच वापर मोठ्या प्रमाणे करत असतात. अशा या ज्वारी पिकाची लागवड पद्धत जर बघितली आपण, पेरणी पद्धत जर बघितली तर यामध्ये याचे सुधारित जे वाण आहेत ते म्हणजे फुले गोधन, रुचिरा, फुले अमृता, पुसाचारी, मालदांडी इत्यादी. पेरणीची वेळ खरीपमध्ये जून ते जुलैमध्ये या पिकाची पेरणी करावी. पेरणी करता 40 किलो प्रति हेक्टर इतकं बियाणं वापरावं. बीज प्रक्रिया करताना ॲझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धन खत 250 ग्राम प्रति 10 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे. पेरणी 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. याकरिता पेरणीपूर्वी 5 टन चांगले कुजलेलं शेणखत वापरावं आणि 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालश या रासायनिक खताच्या मात्रा द्याव्यात. 50% पीक फुलोऱ्यात असताना या पिकाची कापणी करावी. म्हणजेच साधारणपणे 65 ते 70 दिवसांनी ज्वारीची कापणी करावी. 500 ते 550 क्विंटल प्रति हेक्टर एवढं हिरव्या चाऱ्याचं उत्पादन ज्वारीपासून आपल्याला मिळू शकतं. ज्वारी खास चाऱ्यासाठी विद्यापीठाने 1984 मध्ये राज्य पातळीवर खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामासाठी प्रसिद्ध केलेले रुचिरा, फुले अमृता हे वाण उंच वाढणारे, पालेदार, रसाळ, गोड व अल्पावधीत भरपूर हिरवा चारा देणारे आहेत. पीक 50% फुलोऱ्यात असताना कापणी केल्यास प्रथिनांचे प्रमाण 8.5 ते 9.5% इतके असते. ज्वारीचे हे वाण खरीप, रब्बी, उन्हाळी या तिन्ही हंगामात घेता येते. तथापि तुलनेने
खरीपात जास्त उत्पादन मिळते. ज्वारीच्या या चाऱ्यापासून वाळलेली वैरण अथवा मुरघाससुद्धा करता येतो. यानंतरचं महत्त्वाचं पीक म्हणजे बाजरी. चाऱ्यासाठी बाजरी करताना बाजरी हे कमी पाण्यावर उंच वाढणारं तृणधान्य वर्गातील पीक असून हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीत भरपूर हिरव्या चाऱ्याचं उत्पादन मिळतं. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने चाऱ्यासाठी राज्य व राष्ट्र पातळीवर 1994मध्ये प्रसारित केलेले जायंट बाजरा या बाजरीचे वाणाचे खोड रसाळ असून पाने लांब, रुंद व टोकदार असतात. शिवाय भरपूर फुटवे असतात. हा जलद वाढणारा पालेदार व लुसलुशीत चाऱ्याचा वाण असून त्यात ऑक्झॅलेट आम्लाचे प्रमाण 1.5% तर प्रथिनांचे प्रमाण 9 ते 11% इतके आहे. चाऱ्यासाठी घेतलेल्या बाजरीचे पिकाचे पौष्टिकतेच्या दृष्टीने 50% फुलोऱ्यात असताना कापून जनावरांना खाऊ घालणे योग्य असते, अथवा चारा टंचाईच्या काळात पीक कोवळे असताना खाऊ घातले तरी ज्वारीसारखा किरळ याचा धोका उत्पन्न होत नाही. बाजरीचा हिरवा चारा, वाळलेली वैरण अथवा मुरघास या स्वरूपात वापर करता येतो. बाजरी पिकाची सुधारित लागवड पद्धत जर बघितली तर यामध्ये जायंट बाजरा, राजको बाजरा, बायब बाजरा ह्या सुधारित वाणांचा अवलंब करावा. खरीपमध्ये जून ते जुलैमध्ये बाजरीची पेरणी करावी. चाऱ्याकरता हेक्टरी 10 किलो बियाणं वापरावं. पेरणी 30 सेंटीमीटर अंतरावर करावी. बीज प्रक्रियासाठी ॲझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धन खत 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे. 5 टन चांगलं कुजलेलं शेणखत पेरणीआधी जमिनीत टाकावं. रासायनिक खताच्या मात्रा जरा बघितल्या तर 60 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश या पिकास लागते. 50% पीक फुलोऱ्यात असताना बाजरीची कापणी करावी. यापासून साधारणपणे 450 ते 500 क्विंटल प्रति हेक्टर हिरव्या चाऱ्याचं उत्पादन मिळते. ही जी आत्ता आपण पिके बघितली यामध्ये मका, ज्वारी, बाजरी ही एकदल वर्गातील हंगामी चारा पिकं आहेत. परंतु एकदल वर्गातील बहुवर्षीय चारा पीक म्हणजे संकरित नेपियर गवत. हे संकरित नेपियर गवत महत्त्वाचं चारा पीक असून यापासून पशुपालकांना आपल्या जनावरांसाठी भरपूर प्रमाणात चारा हा मिळू शकतो. याचे सुधारित वाण जर बघितली तर यामध्ये आपल्या विद्यापीठाचे यशवंत फुले जयवंत हे वाण तर पहिले होतेच, परंतु आता नवीन जे सुधारित वाण आलेलं आहे ते म्हणजे फुले गुणवंत. संकरित नेपियर गवताची पेरणी किंवा लागवड खरीपमध्ये जून ते ऑगस्ट दरम्यान करता येते. पेरणीची पद्धत जरा बघितली तर 3 फुटाच्या सऱ्या काढून साधारणपणे 2 फुटावर याची ठोंबांची लागवड करता येते. बियाणे जरा बघितलं तर ठोंब जे असतात हे साधारणपणे 18,500 ठोंब एका हेक्टरसाठी लागतात. बहुवार्षिक चारा पीक असल्यामुळं 10 ते 15 टन चांगलं कुजलेलं शेणखत लागवडीच्या आधी जमिनीत चांगलं मिसळून घ्यावं. रासायनिक खताच्या ज्या मात्रा आहेत त्यामध्ये 60 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 25 किलो पालाश पेरणीपूर्वी द्यावे व प्रत्येक कापणीनंतर 25 किलो नत्र द्यावे.
संकरित नेपियर गवताच्या चाऱ्याचं उत्पादन जर आपण बघितलं तर यामध्ये 1000 ते 1500 क्विंटल प्रति हेक्टर इतकं चारा आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. गवताची पहिली कापणी साधारणपणे लागवडीनंतर 60 दिवसांनी करावी. नंतरच्या कापण्या 45 ते 50 दिवसांच्या अंतराने कराव्यात. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले जयवंत हा वाण महाराष्ट्रासाठी प्रसारित केला. या वाहनामध्ये ऑक्झॅलिक आम्लाचे प्रमाण 1.91% इतके कमी आहे, तर प्रथिने 10.35% होते. फुले जयवंत या वाहनाची पाने रुंद, मऊ व लुसलुशीत असतात. शिवाय कापणीनंतर जलद वाढणारे व अधिक फुटवे असणारा वाण असल्यामुळं जयवंत हे गवत शेतकऱ्यांच्या पसंतीस अधिक उतरलेले आहे. याची लागवड खरीपात जून ते ऑगस्टमध्ये करता येते. एकदा लागवड केल्यानंतर 3 वर्षापर्यंत चारा उत्पादन घेता येतो. साधारणपणे एका हेक्टर क्षेत्रासाठी ठोंबांची संख्या जरा बघितली तर ती लागवडीचे अंतर, प्रत्येक ठिकाणी लावायचे ठोंब यावर अवलंबून असते. फुले जयवंत नंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाने आता गुणवंत हा नवीन वाण प्रसारित केलेला आहे. या नवीन वाणाचे उत्पादन फुले जयवंतपेक्षाही अधिक असल्याने शेतकरी बंधूंनी याचा वापर अवश्य करावा. तर यामध्ये आपण आत्तापर्यंत जी चारा पिके बघितली यामध्ये एकदल वर्गातील आपण सर्व चारा पिके बघितली. आता खरीप हंगामामध्ये द्विदल वर्गातील काही महत्त्वाच्या चारा पिकांची लागवड करता येते, त्याबद्दल आपण माहिती घेऊ. कारण आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळेस चाऱ्याचं नियोजन करतो, चाऱ्याचं व्यवस्थापन करतो, त्यावेळेस एकदल आणि द्विदल अशा दोन्ही चाऱ्याचे पिकं किंवा दोन्ही चारा जनावरांना दिला गेला पाहिजे. तर यामध्ये द्विदल वर्गातील चारा पीक म्हणजे चवळी. चवळी पिकाचे सुधारित वाण म्हणजे श्वेता, बुंदी लोबिया, UPC 5286 हे वाण आहेत. पेरणीची वेळ खरीपामध्ये जून ते ऑगस्ट दरम्यान चवळीची पेरणी करता येते. चाऱ्याकरता 40 किलो प्रति हेक्टर इतकं बियाणं वापरावं. या पिकासाठी बीज प्रक्रिया करताना रायझोबियम जीवाणू संवर्धन खत 250 ग्रॅम प्रति 10 किलो बियाण्यास पेरणीपूर्वी सोडावे. चवळी पिकासाठी खताच्या मात्रा देताना चांगले कुजलेलं 3 टन शेणखत, 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद पेरणीपूर्वी द्यावे. पिकाची कापणी 50% पीक फुलोऱ्यात असताना याची कापणी करावी. म्हणजे साधारणपणे 60 ते 65 दिवसांनी याची कापणी घेता येते. चवळीचं हिरव्या चाऱ्याचं 300 ते 350 क्विंटल प्रति हेक्टर इतकं उत्पादन मिळते. चवळीच्या चाऱ्यामध्ये प्रथिनांचं प्रमाण 13 ते 15% इतके असते. तसेच चवळी हे चारा पीक संकरित नेपियर गवत किंवा ज्वारी याबरोबर मिश्र पीक म्हणून घेता येतं आणि प्रयोगातून असं सिद्ध झालेलं आहे की हे मिश्र पीक जनावरांसाठी अतिशय उपयुक्त असं ठरलं आहे. म्हणून शेतकरी बंधूंनी असे मिश्र पीक घेऊन एकदल आणि द्विदल चारा पिकं एकत्रित लावून दोन्ही पिकांचं आपल्या जनावरांसाठी देणं योग्य आहे. त्यानंतरचं जे महत्त्वाचं पीक आहे ते म्हणजे स्टायलो. स्टायलोचे वैशिष्ट्य म्हणजे
सकस हिरवा चारा लवकर प्रस्थापित होते, कुरण विकासासाठी योग्य गवत आणि बीज उत्पादनास सुलभ. स्टायलो हे द्विदल वर्गातील चारा पीक असून त्याद्वारे जनावरांना मुबलक व पौष्टिक चारा मिळतो. महाराष्ट्रात कमी पावसाच्या प्रदेशात हलक्या व उथळा चराऊ माळरानात स्टायलो लागवडीची शिफारस करण्यात आली आहे. बरकड अशा जमिनीसाठी स्टायलो गवत हे वरदान आहे. या जमिनीत ओलावा धरून ठेवण्याची क्षमता नसते, त्यामुळे अशा जमिनी स्टायलो लागवडीसाठी काही काळ वापरल्यास त्यांचा पोत सुधारतो. स्टायलोमुळे अशा जमिनीची उत्तरोत्तर सुधारणा होते. जमिनीत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढत जाते. याशिवाय चढ उताराच्या जमिनीची धूप थांबण्यास मदत होते. स्टायलो पिकाची लागवड पद्धत किंवा आपण जरा बघितली तर यामध्ये स्टायलोचे जे सुधारित वाण आहे ते आहे फुले क्रांती. स्टायलोची पेरणीची वेळ जून ते जुलै या दरम्यान आहे. पेरणीची पद्धत इतर पिकांपेक्षा थोडीशी वेगळी आहे. 30 सेंटीमीटर अंतरावर ओळीत बी टाकून पेरणी करावी, मात्र बियाणे मातीने झाकू नये. या पिकासाठी 10 ते 12 किलो प्रति हेक्टरी एवढे बियाण्याची गरज असते. पिकासाठी साधारणपणे 35 ते 45 किलो स्फुरद पेरणीपूर्वी द्यावे व प्रत्येक वर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात 45 किलो स्फुरद द्यावे. साधारणपणे 300 ते 350 क्विंटल प्रति हेक्टर इतकं हिरव्या चाऱ्याचं उत्पादन आपल्याला स्टायलोपासून मिळू शकतं. रावरी विद्यापीठाने सन 2005 मध्ये फुले क्रांती हा सुधारित वाण विकसित केला असून शेतकरी बांधवांनी या जातीचे बियाणे वापरावे. फुले क्रांती या वाणापासून कोरडवाहू लागवडीद्वारे एका वर्षात 2 कापण्या मिळतात व त्यापासून प्रतिवर्ष सरासरी 250 ते 300 क्विंटल हिरव्या चाऱ्याचं व 100 ते 120 क्विंटल वाळलेल्या चाऱ्याचं उत्पादन मिळते. हा चारा अधिक पौष्टिक व पाचक असून त्यात प्रथिनांचे प्रमाण 13.5% इतके आहे. हेक्टरी 12 ते 15 किलो बियाणे फुकून पेरणी किंवा 10 ते 12 किलो बियाणे 2 ओळीत अंतर 30 सेंटीमीटर ठेवून ओळीत बी टाकून पेरणी करावी. बी साधारणपणे 1 सेंटीमीटर खोलीवर ओळीत टाकावे. त्यापेक्षा जास्त खोल बी व पेरण्यास उगवण चांगली होत नाही. बी टाकल्यानंतर ते मातीने झाकू नये. बियाणे झाकल्यास उगवण कमी होते. पीक वाढीला लागल्यानंतर बी पडून त्याच रानात ते दरवर्षी आपोआप उगवत राहते. यानंतर दुसरं महत्त्वाचं पीक खरीप हंगामातील म्हणजे मार्वेल गवत. मार्वेल गवताची वैशिष्ट्य म्हणजे कमी पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात लागवडीस योग्य असते. शेताचे बांध बंदिस्तासाठी उत्तम गवत आहे. 6.5 ते 7.5% यामध्ये प्रथिनांचे प्रमाण असते. मार्वेल गवताच्या सुधारित लागवड पद्धती बघितली तर यामध्ये सर्वप्रथम सुधारित वाण जरा बघितले तर मार्वेल 7, मार्वेल 8, 40, 93 इत्यादी वाण आपल्याला घेता येतात. या पिकाची लागवड साधारणपणे जून ते ऑगस्ट दरम्यान करता येते. पेरणीची पद्धत आपण बघितली तर 2 फुटाच्या सऱ्या काढून 1 फूट अंतरावर ठोंबांची लागवड करावी. याकरिता साधारणपणे हेक्टरी 70,000 ठोंबांची
गरज भागते. प्रत्येक वर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात 50 किलो नत्राचा हप्ता या पिकासाठी द्यावा. कापणी वर्षातून 2 वेळेस करावी. 200 ते 300 क्विंटल इतकं हिरव्या चाऱ्याचं उत्पादन आपल्याला मार्वेल गवतापासून मिळू शकतं. त्यानंतर जे दुसरं गवत आहे ते म्हणजे मद्रास अंजन. हे एक बहुवार्षिक चारा पीक आहे. कमी पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात लागवडीस योग्य आहे. लुसलुसीत पालेदार गवत असून यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 7.5 ते 9% इतके असते. मद्रास अंजनाच्या सुधारित लागवड पद्धत जर बघितली तर यामध्ये काजरी हा सुधारित वाण मद्रास अंजनचा घेता येतो. पेरणीची वेळ जून ते ऑगस्ट या दरम्यान आहे. पेरणीची पद्धत बघितली तर 60 सेंटीमीटर अंतरावर बियाणे लागवड करावी. याकरिता 8 ते 10 किलो बियाणे प्रति हेक्टर असं प्रमाण वापरावं. प्रत्येक वर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात 50 किलो नत्र द्यावे. वर्षातून 2 ते 3 कापण्या कराव्यात. या पिकापासून साधारणपणे 250 ते 350 क्विंटल इतके हिरव्या चाऱ्याचं उत्पादन मिळू शकतं. यानंतर पवना गवत याविषयी आपण बघूयात. हे देखील एक बहुवार्षिक चारा पीक आहे. कमी पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात लागवडीस योग्य आहे. डोंगर उताराच्या तसेच हलक्या जमिनीवर येणारे हे पालेदार गवत आहे. यामध्ये प्रथिनांचं प्रमाण 6 ते 7.5% इतके असते. पवना गवताच्या सुधारित लागवड पद्धती जरा बघितल्या तर यामध्ये सुधारित वाण जे आहेत मोठा पवना 100-5 हा वाण निवडावा. पेरणीची वेळ खरीपामध्ये जून ते ऑगस्ट दरम्यान पवना गवताची लागवड करावी. पेरणीची पद्धत जरा बघितली तर 2 फूट अंतरावर बियाणे लागवड करावी. याकरिता 10 किलो बियाणे प्रति हेक्टर इतकी याची गरज असते. प्रत्येक वर्षी जुलै ऑगस्ट महिन्यात 50 किलो नत्र या पिकासाठी देत राहणं चांगलं असते. त्यापासून आपल्याला अधिक उत्पादन मिळू शकतं. कापणी वर्षातून 2 वेळा करावी आणि 200 ते 300 क्विंटल प्रति हेक्टर इतकं हिरव्या चाऱ्याचं उत्पादन पवना गवतापासून आपल्याला मिळू शकतं. त्यानंतर डोंगरी गवत हा बहुवार्षिक चारा पीक आहे. याची आपण जरा वैशिष्ट्य बघितली. कमी पावसाच्या प्रदेशात लागवडीस योग्य आहे. डोंगर उताराच्या हलक्या जमिनीवर येणारे हे एक उत्तम गवत आहे आणि यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 5.5 ते 6% इतकं आहे. याचे सुधारित वाण जरा बघितली तर डोंगरी 2, 4, 11 हे आहेत. पेरणीची वेळ खरीपामध्ये जून ते ऑगस्ट दरम्यान पेरणी करावी. पेरणीची पद्धत 60 सेंटीमीटर अंतरावर बियाणे लागवड करावी. याकरिता 10 किलो बियाणे वापरावे. प्रत्येक वर्षी या पिकास जुलै ऑगस्टमध्ये 50 किलो नत्र द्यावे. कापणी वर्षातून 2 वेळेस करावी आणि या पिकापासून 200 ते 300 क्विंटल प्रति हेक्टर इतका हिरव्याचा चारा आपल्याला मिळू शकतो. त्यानंतर जे दुसरं महत्त्वाचं गवत आहे ते म्हणजे दशरथ गवत. दशरथ गवत म्हणजे एक बहुवार्षिक चारा पीक आहे. प्रतिवर्षी 2 ते 3 कापण्या या पिकापासून घेता येतात. याचे उत्पादन जरा बघितले तर 550 ते 600 क्विंटल प्रति हेक्टर
इतकं उत्पादन आपल्याला मिळू शकतं. हा एक द्विदल वर्गातील महत्त्वाचा चारा पीक आहे आणि शेळ्या मेंढ्यांसाठी हा एक उत्तम चारा आहे. यामध्ये 13 ते 14% इतकं प्रथिनांचे प्रमाण असतं. यानंतर काही जी गवतं आहेत ही कुरण विकासासाठी म्हणून याचा उपयोग किंवा वापर केला जातो. यामध्ये स्टायलो आणि मद्रासांजन, स्टायलोची फुलेक्रांती आणि मद्रासांजनची काजरी 75 या वाहनांची निवड करून हे दोन्ही पिकं एकत्र करून गवतांची लागवड करावी. यामुळं आपल्या पशुधनास एकदल आणि द्विदल चाऱ्याचा पुरवठा होतो. तसेच निकृष्ट कुरणांचा विकास होतो आणि महत्त्वाचं म्हणजे जमिनीची धूप थांबते. यानंतर प्यारा गवत. प्यारा गवत हे देखील बहुवार्षिक चारा पीक आहे. वर्षातून गवताच्या 2 ते 3 कापण्या केल्या जातात. 500 ते 600 क्विंटल हेक्टरी उत्पादन मिळते. हे पालेदार गवत असून जास्त पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात व पाणथळ जमिनीत लागवडीस योग्य आहे. तर शेतकरी बंधूंनो, आज आपण खरीपातील काही महत्त्वाच्या एकदल, द्विदल, काही गवतांच्या चारा पिकांची माहिती घेतली. तर आपण ह्या पिकांची सुधारित लागवड पद्धतचा अवलंब करून आपल्या चाऱ्याचं उत्पादन वाढवावे, तसंच आपल्या जनावरांपासून भरपूर दूध मिळवून भरपूर उत्पादन व्हावे ही सर्वांना आपल्या धन्यवाद.